नमस्कार नागपूर, पश्चिम नागपूर प्रभाग 12 नगरसेविका साधनाताई बर्डे यांच्या घरासमोर एका दिवसाच्या पावसात गटरगंगा वाहत आहे. आपण असं म्हणू शकता की नगरसेविका आपल्या घराजवळच वाहत असलेले गटर समस्येचे निवारण करू शकत नाही, तर जनतेचे प्रश्न कसे सोडवणार? परंतु इथे तसं काहीच नाही. हा वार्ड सुरेंद्रगड म्हणजे पहाडीची जागा, काही जागा उतार तर काही जागा चढाव. अशा परिस्थितीत जर एक दिवसाचा पाऊस जरी आला तरी गटराची अशीच अवस्था होते. साधनाताईंनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना नवीन पाईपलाईन बदलून देण्याचा प्रस्ताव टाकला आहे. पुढील खबर प्रत्यक्ष बघूया. अशाच दैनंदिनी बातम्या बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तसंच हे जे प्रॉब्लेम्स आहेत, गटर्सचं वाहनं किंवा रस्ते, नंतर हा एक जनरल प्रॉब्लेम आहे. आणि हा माझ्या घरासमोर तुम्हाला दिसत असेल. मागच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचं एक होतं. परंतु आमच्याकडला जो भौगोलिक परिस्थिती पाहता सुरेंद्रगड असा एक गड आहे, एक टेकडा आहे. त्या टेकडामुळे जो पाण्याचा प्रवाह आहे सरळ एका नाल्याकडे वाहतो. एक इंजिनिअरिंग टेक्निक्स जर पाहिली, पाणी उंचावरून खाली खाली नाल्यापर्यंत जात असतं. तर त्या प्रवाहामध्ये आमच्याकडे ज्या लाईनी टाकलेल्या आहेत, त्या लाईनी 1980-90 मध्ये ज्यावेळेस टाकलेल्या छोट्या छोट्या लाईनी आहेत, अजूनपर्यंत महानगरपालिकेने त्याचं पुनर्रचन केलेलं आहे. आणि आत्ताच नुकत्या निवडणुकीमध्ये माझी मिसेस साधनाताई बर्डे या प्रभागामध्ये लोकांनी 5,000 वोटांनी निवडून दिल्यामुळे ती नगरसेविका झालेली आहे. आणि मी गडकरी साहेबांकडे हा एक प्रस्ताव घेऊन गेलेलो आहे का आमच्या सुरेंद्रगड सारख्या टेकडाच्या एरिया आजूबाजूला असल्यामुळे आमच्या जो खोलगट एरिया आहे, ज्याला म्हणतात वॉटर लॉगिंग एरिया, या एरियामध्ये गटर लाईनच्या पाण्यामुळे पाणी जमा असतं. पाणी जमा असल्यामुळे एक तिथे रोगराई पसरण्याची भीती निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला इथं परमनंट सोल्युशन द्यावं. आणि आमच्या माहितीनुसार, सूत्राच्या माहितीनुसार TCS नावाची एक कंपनी आहे, जी एखाद्या विभागामध्ये नेहमी जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असेल तर ती एक तांत्रिक सर्वे करतात आणि सर्वे करून ती रिपोर्ट महानगरपालिका सादर. आम्ही या या दृष्टीने मी सुद्धा महानगरपालिकेच्या कमिशनरला भेटलेलो आहे. गडकरी साहेबांना सुद्धा याचा प्रस्ताव दिलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये सुरेंद्रगडमध्ये असणाऱ्या पुराण्या ज्या लाईन आहे त्या लाईन चेंज करून नवीन लाईनी टाकून याचं या एरियामध्ये जे गटरचा फुटतात किंवा नेहमी ते करावतात, याच्यावर एक सोल्युशन काढण्याच्या आम्ही सगळे नागरिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही लोक प्रयत्नात. आम्ही प्रतिनिधी म्हणून आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार लोक म्हणतात की तुमच्याच घरी जर पाणी एवढा प्रॉब्लेम आहे तर आमचं कसं काय होणार? तर हा महानगरपालिकेच्या तांत्रिक बिघाडामुळे आणि महानगरपालिकांना वारंवार जे व्यवस्थापन करत असते त्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकरण घडलेलं आहे. आणि येणाऱ्या 10 ते 15 दिवसातच या प्रकरणावर मी ताबडतोब कारवाई करून मी आजच अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु आज रविवार असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी उद्या सकाळी येऊन आमची पाहणी करून ताबडतोब याचं निराकरण होईल. परंतु याचं सोल्युशन फक्त माझ्या घरचंच झाल्यानं सोल्युशन संपणार नाही. तर हा पूर्ण त्या एरियामध्ये जे टेक्निकल तांत्रिक दुरुस्ती आहे ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ते उपाय महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि आमचे नेतेजी गडकरी असो, देवेंद्रजी फडणवीस असो यांच्याकडे, आणि आमचे नेते बावनकुळे साहेब यांना या सगळ्या गोष्टीचा DPTCचं फंड घेऊन मोठा फंड आणून इथे मोठं काम करण्याची माझी मानसिकता तयार झालेली आहे. बिलकुल, हे तर येणाऱ्या 15 दिवसात आम्हाला शॉर्ट सोल्युशन काढायचंच आहे. मी आजच त्यांना तंबी दिलेली आहे का हे नेहमी माझ्या घरासमोर जर असं होत असेल तर तुम्ही दुसऱ्याचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे? आज एक नगरसेविका ज्यांनी लोकांनी निवडून दिले त्यांच्या घरासमोरच जर असा प्रकार आहे तर त्यांनी मला उद्याच्या उद्या याच्यावर सोल्युशन काढण्याचं मला आश्वासन दिलंय. येणाऱ्या 7 दिवसात हे पूर्ण काम होणारच आहे.